नामंजूर झाल्यानं फडणवीसांनी संताप व्यक्त केला। राहुल गांधींनी महिलांची माफी मागावी असं फडणवीसांनी काल पत्रकार परिषदेतून सांगितलं। 70 कोटी महिलांचा विरोधकांनी विश्वासघात केला असंही मुख्यमंत्री म्हणाले। पाहूया। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार त्यांनी संविधान सभेमध्ये व्यक्त केले आहेत त्याला अनुरूप असलेला कायदा आल्यानंतर तो कायदा पाळायचा आणि संविधान जिंकलं म्हणायचं। खरं म्हणजे संविधानकारांच्या विचारांवरही एक प्रकारे काँग्रेसने घाला घातलेला आहे। महिलांचा अपमान करणं, समाजातल्या इतर घटकांचा अपमान करणं हा त्यांचा छंद आहे। त्याच्यामुळे ते काही माफी मागतील, खरं म्हणजे त्यांनी तर साष्टांग दंडवत घालून माफी मागितली पाहिजे महिलांची। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आव्हान दिलं। महिला आरक्षणासंदर्भात चर्चासत्र भरवा। फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं होतं, म्हणजेच विरोधकांना आव्हान दिलं आणि सुप्रिया सुळेंनी ते आव्हान सुद्धा स्वीकारलंय। तुम्ही वेळ द्या, आपण चर्चा करू असं सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना दुसरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे। कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना, बिल पास झाले। अहो, माननीय मुख्यमंत्री मला म्हणाले तुमचा महिला विरोध आहे। मी म्हणेन अहो, आम्हीच एकमताने बिल पास केलं, तुमच्याच सरकारने आमचे आभार मानले बिल पास करताना। जरा डिबेट, ते महिला आरक्षणाचा बिलचा विषयच नाहीये, विषय फक्त डिलिमिटेशन बद्दल सीमित आहे।